श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना, लागे सिद्धाचे आचरणा. कर संपुट जोडून जाना, विनवितसे परियसा. जय जयाजे सिद्ध मुनी, तू तारक भवारणी. सांगितले ज्ञान प्रकाशोनी, परिसोनी मना सुख झाले. श्री गुरु चरित्र कथामृत, सेविता तृष्णाधिक होत. शमन करणार समर्थ, तुझी एक कृपानिधी. श्री गुरु चरित्र कामधेनू, सांगितले तुम्ही विस्तारोनो. तृप्त नव्हे माझे म्हणू, अनेक अपेक्षा होतसे. शुधेने पिडिले ढोर, जैसे पावे तृण बिडार. त्याते होय मनोहर, नवचे तेथुनी परियसा. एखादा न देखे तर्क स्वप्नी, त्यासी मिळे शिरभरणी. नव्हे साचे मन धनी, केवी सोडी तो ठाओ. तैसा आपण स्वप्नज्ञानी, नेनत होतो गुरु निर्वाणी. अविद्या माया वेष्टुनी, कष्टत होतो स्वामिया. अज्ञान तिमिर रजनीसी, ज्योती स्वरूप तुची होसी. प्रकाश केला गामासी, निज स्वरूप श्री गुरूंचे. तुवा केले उपकारासी, उत्तीर्ण काय होऊ सरसी. कल्पवृक्ष दिल्यासी, प्रतिउपकार काय द्यावा. एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी. नाही दिले न एकोकानी, कृपामूर्ती सिद्धिराया. ऐशा तपोपकारासी, उत्तीर्ण न व्हावे वंशोवंशी. मनोनी लागतसे चरणासी, एक भावे करुनिया. स्वामी निरोपिले धर्मार्थ, अधिक झाले मज स्वार्थ. उपजला मज परमार्थ, गुरु भजनी निरंतर. प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वती सदीक्षा देती. पुढे काय वर्तली स्थिती, ते अम्मा प्रति विस्तारीजे. एकोणी शिष्याचे वचन, सिद्ध मुनी संतोषून. मस्तकी हस्त ठेवून, आश्वासित त्यावेळी. धन्य शिष्या सगुण, तुझ लादले गुरुचरण. संसार तारक भवार्ण, तुझी एक परियसा. त्वा ओळखिले गुरु सोय, मनोनी बोलती गुरुराय. संतोष होतो आनंदमय, तो प्रश्न ऐकुनिया. सांगेन एक एक चित्ते, चरित्र गुरुचे विख्याते. उपदेशोनी माधवाते, होते तेथे कचित काळ. असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाली महिमा सगुणी. शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती. त्या शिष्याची नामे सांगता, विस्तारेल बहुत कथा. प्रख्यात नामे असती सात, सांगतो एक एक चित्ते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती. पाचवा होता अनिक यती, सदानंद सरस्वती देखा. ज्ञान ज्योती सरस्वती एक, सातवा सिद्ध आपण एक. अपार होते शिष्यानिक, एकाहुनी एक श्रेष्ठ पै. त्या शिष्या समवेत, गुरु लंघित दक्षिण पंथ. समस्त क्षेत्रे पावन करीत, आले करंज नगरासी. भेटी झाली जनक जननी, येऊनी लागती चरणी. चतुर्वर्ग भ्राता भगिनी, समस्त भेटती स्वामिया. देखुनी गुरुमूर्तीसी, नगर लोक अत्यंत हर्षी. आले सकळ भेटीसी, पूजा करती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी, पाचारिती भिक्षेसी. आले स्वरूपी बहुवसी, घरोघरी घेती पूजा. समस्त विस्मय करीती, अवतार विष्णू हा निश्चिती. वेशधारी दिसे यती, परमपुरुष होय जाना. याते नर जे बोलती, ते जाती नरकाप्रती. कार्याकारण अवतार होती, ब्रह्म विष्णू महेश. जननी जनक येणे रीती, पूजा करती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपादयती, झाली स्मृती जननीसी. जननी देखुनी तये वेळी, माथा ठेवी चरण कमळी. सत्य संकल्प चंद्रमौळी, प्रदोष पूजा फळाली पै. पतीस सांगे तये वेळी, पूर्वजन्मचरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रबळी, व्हावा म्हणून आराधिले. त्या श्रीपाद ईश्वराची, पूजा केली मनोवाची. प्रसिद्ध झाली जन्मे आमुची, सफळ केले परियसा. मनोनी नमिती दोघे चरणी, विनविताती करुणा वचनी. उद्धरावे या भवारणी, जगन्नाथ यती राया. श्री गुरु म्हणती त्यासी, एखाद्या काळी परियेसी. पुत्र होईल संन्यासी, उद्धरील कुळे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक, अचड पद असे एक. त्याचे कुळी उपजता देख, ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै. यमाचे दुःख भयभीत, नव्हे त्याचे संततीत. पूर्वज जरी नरकी असत, त्यास शाश्वत ब्रह्मलोक. त्या कारणे आम्ही देखा,
घातले आश्रम विशेषा, तुम्हा नाही यमाचे शंका, ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगोनी त्यासी, अश्वासिती बहुवसे, तुमचे पुत्र शतायुषी, अष्टश्वरी नांदती. त्या पुत्रा तुम्ही धनी, पाहाल सुखे नयनी, पावाल क्षेत्र काशी भुवनी, अंतकाळी परियेसा. मुक्तिस्थान काशीपुर, प्रख्यात असे वेदशास्त्र, न करी चिंता अनुमात्र, म्हणून सांगती तैवेळी. त्याची कन्या असे एक, नाम रत्नाई निशंक, श्री गुरु ते नमोनी एक, विनवितसे परियेसा. विनवितसे परोपरी, स्वामी माते तारी तारी, बुडतो मी भवसागरी, संसार माया विष्णुनिया. निर्लेप करी मजसी, मग मी जाईन तपासी, एको निया वचनासी, गुरु निरूपिती. पती सेवा करावी, तेनेच भरवी मोक्ष पदवी, पावेल त्यात न धरावी अन्य वृत्ती. येणे या भवार्णवासी, कडे पडती परियेसी, जैसे जैसे भावयासी, तैसे होय परियेसा. उतरावया पैल पार, श्रियासी असे ओ भ्रतार, मनी ठेवी निर्धार, भजावा पुरुष शिवसम. त्यासी होय उद्धार गती, वेद पुराणे वर्णिती, अंतरी न करे खंती, तू जगती होईल. एकोणी गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून, गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान, विनवितसे अवतारा. जानसी भविष्यभूत, कैसे माते उपदेशित, माझे प्रारब्ध कवनगत, विस्तरावे मज पुढे. श्री गुरु म्हणती तेसी, तव वासना असे तपासी, संचित आपले असे भोगसी, भोगणे असे परियेसी. पूर्वजन्मी परियेसी, चरणी लातिले धेनुसी, शेजारी श्री पुरुषासी, विरोध लाविला कहल पै. त्या दोषास्तव देखा, तुझ बाधा असे अनेका, गाय लाथिली तेने एका, सर्वांगी कुष्ठ होसी. विरोध केला श्री पुरुषासी, तव पुरुष होईल तापसी, तू ते तेजेल भरवसी, अर्जित तव ऐसे असे. एकोणी दुःख करीत बहुत, श्री गुरु चरणावरी लोळत, उद्धारी गुरुनाथ तुरित, मरुनी चरणी लागली. श्री गुरु म्हणती एक बाळे, कचित काळे असाल भले, अपरिवय होता काळे, पती तुझा यती होईल. तदनंतर तुझा देह, पुष्टी होईल आवेव, भोगुनी शुद्ध देह, मग होईल तुझ गती. नासता तुझा देह जान, भेटी होईल माझे पूर्ण, तव पाप होईल दहन, सांगेन क्षेत्र एक पा. भीमा तीर दक्षिण देश, तेथे तीर्थ पाप विनाश, जाय तेथ वरवसे, अवस्था तुझ घडली आवरी. या भूमंडळी विख्यात, असे तीर्थ ते सामर्थ्य, गंधर्वपूर प्रख्यात, अमर जा संगम प्रसिद्ध पै. ऐसे सांगुनी तीसी, गुरु निघाले दक्षिणा दिशी, त्र्यंबक नाम क्षेत्रासी, आले गौतमी उद्भव जेते. शिष्यासह गुरुमूर्ती, आले नाशिक क्षेत्राप्रती, तीर्थ महिमा असे ख्याती, पुराणात परियेसा. तीर्थ महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा, संपेक्ष सांगेना आता ते परियेसी. त्या गौतमीचा महिमा, सांगता पाराम्मा, बहिर्नाव उदक उगमा, ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटा मुकुटी सर्वेश्वर, दरी तसे निरंतर, मिळूनी सकळ ऋषीश्वर, उपाय केला परियेसा. ब्रह्म ऋषी गौतम देखा, तपस्वी असे विशेषा, ब्रीही पेरिले वृत्ती एका, अनुष्ठाना जवळी. पूर्वी ऋषी मुनी सकळी, नित्य पेरुनी पिकविती साळी, ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी, महातपस्वी पुण्यपुरुष. समस्त ऋषी मिळोनी, विचार करीती आपले मनी, गौतम ऋषी महाज्ञानी, मुख्य दासेश्वराचा. त्यासी घालिता साकडे, गंगा आणि लांबचे कडे, समस्ता आम्हा पुण्यगडे, गंगा अनुनी भूमंडळी. या गतिर्योगयुक्तानां, मुनी नामोर्ध्वरे तसां, सागते सर्व जंतूनां, गौतमी तीरवासिनां. ऊर्ध्वरेत मुनीश्वरासी, कोटी वर्ष तपस्व्यासी, जे गती होय परियेसी, ते गती गौतमी तीरस्ता. या कारणे गौतमीसी, अनावे यत्ने भूमंडळासी, साकडे घालावे गौतमासी, गंगा निता मालाभ. मनोनी रचली माया एक, दुर्वेची गाय संवत्सक, करोनी पाठविले एक, गौतम ब्रीही भक्षणार्थ. ऋषी होता अनुष्ठानी, देखता धेनू नयनी, निवाराया तक्षणी, दर्प पवित्र सोडिले.
तेचे दुर्वार झाले शस्त्र, रेणुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी. मिळवणी सर्व ऋषीजन, प्रायश्चित्त देती जाण. गंगा भूमंडळी आन, यावीन तुझ नाही शुद्धी. त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी, वर माग म्हणितसे. गौतम म्हणे सर्वेश्वरा, मज प्रसन्न झाला दातारा. उद्धरावया चराचरा, गंगा द्यावी भूमंडळी. गौतमाचे विनंतीसी, निरोप दिदला गंगेसी. घेऊनी आले भूमंडळासी, पाप लक्षणार्थ मनुष्याचे. ऐसी गंगा भगीरथी, कोणावर नवे समर्थी. याची कारणे गुरुमूर्ती, आले एक नामधारका. ऐसी गौतमी तटाक यात्रा, श्री गुरु आचरिती पवित्रा. पुढे लोकानुग्रह मात्रा, आपण हिंडत तटाक यात्रा करिता देखा. आले श्री गुरु मंजरी का, तेथे होता मुनी एका. विख्यात माधवारण्य, सदा मानस भुजा त्यासी. नृसिंह मूर्ती परियेसी, देखता झाला श्री गुरुसी. मानस मूर्ती जैसी दिके, नमिता झाला श्री गुरुसी. श्रोत करी बहुवसी, विस्मित होनी मानसी. अतिभक्ती करुनिया, यदिव्य पादद्वयमेव लक्षितं. दैवेर्न दुष्टं तदीनं समीपे. यदुत्तरे तिरनिवास समानं. लक्ष्मी समीपे निवसिद्धिनितं. येणे परी श्री गुरुसी, विनवी माधवारण्य हर्षी. श्री गुरु मनती संतोषी, तया माधवारण्यासी देखा. अत्यंत मार्गा स्थिती मार्गरूपमत्य. तयोगैरधिगम्य तत्वं. मार्गं च विचिवंतो मे. मार्गोदयं माधव दर्शयते. ऐसे गुरुचे स्वरूप, देखोनी तयासी सुकामूप. अश्वासुनी निजरूप, दाविते झाले परीसा. श्री गुरु स्वरूप देखुनी, संतुष्ट झाला तो मुनी. विनवी तसे कर जोडुनी, नाना परिस्तुती करी. जय जय सद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारो. लोका दिसतोसी नरू, परमपुरुषा जगन्नाथा. तू तारक विश्वासी, मनोनी भूमी अवतरलासी. कृतार्थ केले अम्मासी, दर्शन देऊनी चरणाचे. ऐसे परी श्री गुरुसी, स्तुती करीतो तापसी. संतोषोनी अति हर्षी, आश्वासिले त्यावेळी. मनती श्री गुरु त्यासी, सिद्ध झाली तो मंत्रासी. तव सिद्धंती भरवसी, ब्रह्मलोकी होय. नित्य पूजा तू मानसी, करसी नृसिंह मूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परीसी, न करी संशय मनात. ऐसे सांगुनी त्यासी, श्री गुरु निघाले परियेसी. आले वासव ब्रह्मेश्वरासी, गंगा तीर महाक्षेत्र. त्या गंगा तटकात, श्री गुरु समस्त शिष्यासहित. स्नान करिता गंगेत, आला विप्र एक त्या स्थळी. कुशी व्यथा असे बहुत, तटाकी असे लोळत. उदर व्यथा अत्यंत, तेजोप्राही प्राण देखा. पोट व्यथा बहुत्यासी, नित्य करीतो उपवासासी. भोजन केली दुःखेसी, प्राणांतिक होतसे. या कारणे द्विजवर, सदा करी फलहार. अन्नासी त्यासी असे वैर, जीविता प्राण तेजू पाहे. पक्ष मासा भोजन करी, परम व्यथा असे याचे उदरी. ऐसे किती दिवसावरी, कष्ट तो होता तो द्विज. पूर्वदिनी त्या ग्रामी, असे सण महानवमी. जेविला मिष्टान्ने नेमी, भास एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत, त्याने पोट असे दुखत. गंगा तिरी असे लोळत, प्राण त्वरित तेजू पाहे. दुःख करी द्विज अपार, मने गंगेत तेजीन शरीर. नको आता संसार, पापरूपे वर्ततो. अन्न प्राण अन्न जीवन, कोण असेल अन्नाविन. अन्न वैरी झाले जाण, मरण बर्वे आता मज. मनी निर्धार करोनी, गंगा प्रवेश करतो मनोनी. पोटी पाषाण बांधोनी, गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कौपूर गौर, उपजोनी आपण भूमिभार. केले नाही परोपकार, अन्नदानादिक देखा. न करी पुण्य इह जन्मात, जन्मांतरी पूर्वशत. पुण्यफळ नसे दिसत, मग कष्ट भोगितसे. ग्राम हरिले ब्रह्मणाचे, किंवा धेनु कपिलेचे. गाथ केल्या विश्वासियाचे, मग हे कष्ट भोगितसे. अपूर्ती पूजा ईश्वरासी, केली असे निंदा गुरुची.
अवध्या केली माता पित्याची, मग हे कष्ट भोगितो. अथवा मारिले पशुसी, अग्नी घातिला रानासी, वेगळे सांडुनी जनक जननीसी, श्री सहित वेगळा होतो. अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विजाधिकरण, अतिथी आलिया न गाली अन्न, वैश्वे देव समयासी. माता पिता त्विजोनिया, होतो सुखे जेवोनिया, पूर्वजन्मापासूनिया, मग हे कष्ट भोगितो. ऐशी पापे आठवीत, विप्र जातो गंगेत, तव देखती गुरुनाथ, म्हणती बोलावा ब्रह्मनासी. आना आना होतयासी, आत्महत्या महादोषी, प्राण त्यजितो का सुखेसी, फुसो कोण कवनाचा. श्री गुरु वचन ऐकोनी, गेले शिष्य धावोनी, द्विजवरा ते काढोनी, आणिला श्री गुरु सन्मुख. अनाथासी कल्पतरू, दुःखितासी कृपासागरू, पुसतसे श्री गुरु तया विप्रवरासी. श्री गुरु म्हणती तयासी, प्राण का त्यजू पाहासी, आत्महत्या महादोषी, काय वृत्तांत सांगा अम्मा. विप्र म्हणे गायती राया, काय कराल पुसोनिया, उपजोनिया जन्मवाया, भूमिभार जाहलो, मासा पक्षा भोजन करीतो, उदर व्यथेने कष्ट तो, साहू न शके प्राण देतो, काय सांगावे स्वामिया. आपणासी अन्नवैरी असता, केवी वाचावे गुरुनाथा, शरीर अन्नमयत तोता, केवी वाचू जगद्गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली पर्येसी, औषध असे अम्मा पासी, क्षण एक सांगू तुझ. संशय न धरी आपले मनी, भिवू नको अंतकरणी, व्याधी गेली पळूनी, भोजन करी पोटभरी. श्री गुरु वचन ऐकोनी, स्थिर झाला अंतकरणी, माथा ठेवणी श्री गुरुचरणी, नमन केले त्यावेळी. इतुकिया अवसरी, त्या ग्रामीचा अधिकारी, विप्र एक अवधारी, आला स्नाना गंगेसी, तव देखिले श्री गुरुसी, येऊनी लागला चरणासी, नमन केले भक्तीसी, मनोवाक्य या कर्मे. अश्वासुनी तये वेळी, पुसती श्री गुरु स्तोम मौळी, कवन नाम कवन स्थळी, घास म्हणती तयासी. एकुणी श्री गुरुचे वचन, सांगतसे तो ब्राह्मण, गौत्र आपले कौंडिन्य, आपस्तंभ शाखासे. नाम साय देवैसे, वास कांचित रातसे, आलो उदरपूर्ती असे, सेवा करीतो यवनाची. अधिकारपणे या ग्रामी, असो संवत्सर एक स्वामी, धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी, दर्शन दिदले अम्मासी, कृतार्थ झालो भरवसी, जन्मांतरीचे दोष गेले, तवा अनुग्रह होय जासी, तरतील या भवार्णवासी, अप्रयत्ने अम्मासी, दर्शन दिदले स्वामिया. गंगा पापम शशीतापम, दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यम च, हरेच्छी गुरुदर्शिनम. गंगा देखिता पापे जाती, चंद्रदर्शने ताप जाती, कल्पतरुची ऐशी गती, धन्य वेगळी करी जाण, तैसे नव्हे तुमचे गुण, पापताप धन्य हरण, देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फळ पावले, ऐशी स्तुती करोनी, पुनरपी लागे श्री गुरु चरणी. जगद्गुरु अश्वासोनी, निरोप देती तैवेळी. श्री गुरु म्हणती त्यासी, आमचे वाक्य पर्येसी, जठर व्यथा या विप्रासी, प्राणत्याग करीतसे, उपशम त्या व्याधीसी, सांगो औषध तुम्हासी, नेवणी आपले मंदिरासी, भोजन करवी मिष्टान्न, अन्न जीविता त्याची व्यथा, व्याधी न राहे सर्वथा, घेऊन जावे त्वरिता, शुदाक्रांत विप्रसे. एकुणी श्री गुरुचे वचन, विनवी तसे कर जोडून, प्राण त्याग करिता भोजन, ऐसी व्यथा होतसे, जेविला कालमासे एक, त्याचे प्राण त्यजितसे एक, अन्न देता मासी देख, घडेल हत्या त्वरित पै. श्री गुरु म्हणती साय देवासी, आम्ही औषध देतो त्यासी, आपू पादी माशांनासी, क्षीर मिश्रित परमान्न, अन्न जेविता त्वरेसी, व्याधी जाईल पर्येसी, संशय न धरिता मानसी, त्वरित गृहासी निवेगी. अंगीकारुणी तैवेळी, माथा ठेवी चरण कमळी, विनवी तसे करुणा बहाळी, यावे स्वामी भिक्षेसी. अंगीकारुणी श्री गुरुनाथ, निरोप देती हो का त्वरित, सिद्ध मने एकमात, नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो तैवेळी, समस्त शिष्य सकळी,
जठर वेथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र झाले त्याची घरी पूजा करीती परोपकारी. पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा. ते पूजिती गुरुसी षोडशोपचारे परियेसी. तेने चिरिती अम्मासी शिष्या सकळी वंदिले. गुरुपूजेचे विधान विचित्र केले अति गहन. मंडळ केले रक्तवर्ण एकैकासी पृथुके देखा. पद्य रचोनी अष्टदळी नाना परिरंग माळी. पंचवर्ण विचित्र कळी रचिली ते परियेसा. संकल्पोनी विधीसी नमन केले साष्टांगेसी. माता ठेवणी चरणासी पाद सर्वई अष्टांगी. चित्र सन गुरुसी येनेची परी सकळी कासी. मंडळा चरण विधीसी करीती गंध पुष्पाक्षता. षोडशोपचारे विधीसी पंचामृतादी परियेसी. रुद्र सूक्त मंत्रेसी चरण स्थापिले तैविळी. श्री गुरु चरणी अति हर्षी पूजा करीती षोडशी. तया विप्रा प्रज्ञा कैची चरण तीर्थ धरिता झाला. तया चरण तीर्थासी पूजा करीती भक्तिसी. गीत वाद्यानंदेसी करीती आरती निरंजन. अनुक्रमे श्री गुरु पूजा करिता झाला तो द्विज. पुनरपि षोडशोपचारे ओजा पूजा करी भक्तीने. अक्षयवाणी आरती श्री गुरुसी ओवाळीती. मंत्रघोष अति भक्ती पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करी नमस्कारे प्रीती करी. पतिव्रता से नारी पूजा करीती उभय वर्गे. ऐशा परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी. येणे विधी शिष्यासी समस्तासी वंदिले. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अति हर्षी वर देती. तव संतती होईल ख्याती गुरु भक्ती वंशोवंशी. तू जानसी गुरुस अभिवृद्धी वंशास. पुत्र पौत्र हर्ष गुरु भक्तीने घडे. ऐसे बोलुनी द्विजासी अश्वास्तीसी अति घर्षी. नमन करोनी श्री गुरुसी ठाय घालीचे द्विज त्यावेळी. नाना परीची पकान्ने अमुपादी मिष्टान्ने. अष्टविध परमान्ने शर्करा सहित निवेदिली. शाखा पाक नाना परी वाढता ते सवित्सारी. भोजन करी प्रीत करी श्री गुरु परियेसा. उदर वेथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्णे. व्याधी गेली तक्षणे श्री गुरुचे कृपा दृष्टी. परीस लागता लोहासी सुवर्ण होय परियेसी. दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैचे सांगा मज. उदय होता दिनकरासी संवार होय अंधकारासी. श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैचे तया घरी. ऐसे परी श्री गुरुनाथ भोजन केले शिष्या सहित. आनंद झाला तेथे बहुत विस्मय करती सकळ जन. अभिनव करती सकळ जन द्विजासी होते वैरी अन्न. औषध झाले तेची जाण व्याधी गेली निघोनी. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरु कृपा होय जासी. जन्मांतरीचे दोष जाती व्याधी कैची त्याचे देही. गंगाधराचा नंदनू सरस्वती सांगे विस्तारोनु. गुरु चरित्र कामधेनु एका श्रोते एक चित्ते. जे एकती भक्ती धरून व्याधी नसती तया स्थानी. अखिल सौख्य होय त्या जनी सत्य सत्य त्रिवाचा. इति श्री गुरुचरित्रामृत. श्री गुरुचरित्र वर्णन येथ. ब्राह्मण व्याधी निरसोनी त्वरित सुखी केला श्री गुरुने. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पांतरो. श्री नृसिंह सरस्वत्युपाखाने सिद्धनामधारक संवादे. विप्रोदर व्यथा निरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु.